हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. तर आजच्या पिरियडमध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं आहे की हाऊ टू बॅलन्स हाऊ टू राईट केमिकल रिॲक्शन अँड देन नेक्स्ट हाऊ टू बॅलन्स दिस केमिकल रिॲक्शन. म्हणजे प्रिव्हियसली पिरियडमध्ये आपण काय डिस्कस केलं गेलं की व्हॉट आर द चेंजेस दॅट इज फिजिकल और केमिकल चेंजेस. व्हॉट इज मीन बाय फिजिकल और केमिकल चेंजेस और सम एक्झाम्पल. बट इन दिस पिरियड स्पेशली हाऊ टू राईट केमिकल रिॲक्शन. रासायनिक अभिक्रिया कोणत्या स्वरूपामध्ये लिहिणं गरजेचं आहे. विच आर द फॅक्टर इसेन्शियल और राईट द केमिकल रिॲक्शन. म्हणजे बॅलन्स नंतर आपण बघूया नेक्स्ट पिरियडमध्ये एका ॲक्टिव्हिटीनुसार. परंतु आज काय पाहिजे आपल्याला की स्पेशली हाऊ टू राईट केमिकल रिॲक्शन. फर्स्टली व्हॉट इज मीन बाय केमिकल चेंजेस और रिॲक्शन. वी हॅव ऑल्सो already discussed about this point, that is chemical changes means any process leading to a chemical change, also known as means chemical reaction. म्हणजे कोणताही एक प्रकारचा जर आपण रासायनिक बदल ज्या प्रक्रियेमध्ये घडतो त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता, रासायनिक अभिक्रिया म्हणू शकता. म्हणजे या पिरियडमध्ये आपल्याला स्पेशली त्याच्याबद्दल डिस्कस करायचं झालं तर मीन्स firstly initial substances, it's very essential to change the chemical reaction. म्हणजे आपल्याला सुरुवातीला इसेन्शियल काय गरजेचं पडतं तर इनिशियल सबस्टन्सेस, अगोदर पदार्थ असतील तर मॅटर म्हणजे द्रवामध्ये काय होणार आहे, बदल होणार आहे, इथं फायनली होणार आहे म्हणजे परमनंट होणार आहे, नॉट अ टेम्पररी चेंजेस. अँड देन फायनल प्रोडक्ट्स आर ऑब्टेन मीन्स चेंज. बदल घडतोय म्हणजे इथं कायमस्वरूपी बदल होऊन आपल्याला काय व्हायला लागला, नवीन एक पदार्थाच्या वेगळ्याच गुणधर्माचा एक पदार्थ तयार होतो की जो रिॲक्टंटमध्ये, जसं की फॉर एक्झाम्पल दिले इथे की आपल्याला काय करावं लागणार आहे, जे इक्वेशनचे असणार आहे, समीकरण जे असणार आहेत आपल्याला जे राईट करायचे त्याच्यामध्ये ही LHच बाजू आहे, त्याचे तिथे काय लिहिणं गरजेचं आहे, रिॲक्टंट्स आहे, मोर दॅन 2 रिॲक्टंट म्हणजे दोनपेक्षा अधिक बी काय असू शकतात, त्याच्यामध्ये अधिक क्रियाकारके असू शकतात, स्पेशली इन आवर मदर टंग दॅट इज मराठी. देन चेंजेस टेक्स प्लेस बिटवीन दिज रिॲक्टंट टू फॉर्म प्रोडक्ट्स. त्यावेळेस काय व्हायला लागलं, आपल्याला प्रोडक्ट्स मिळायला लागले मोर दॅन 2, दोन किंवा दोनपेक्षा अधिक आपल्याला काय मिळतात, ते उत्पादित मिळतात आणि त्याचे गुणधर्म वेगळे असतील. पण हेच जर आपण वर्ड इक्वेशन, तुम्ही लुक ॲट ऑन बोर्ड सम वर्ड इक्वेशन ऑन बोर्ड, यू विल इझिली सी, तुम्हाला सहज दिसेल की आपण वर्ड इक्वेशन मांडली गेली. बट हाऊ टू राईट दिस केमिकल इक्वेशन. इक्वेशन मीन्स बाय विथ द हेल्प ऑफ दिस एलिमेंट और मॉलिक्युलर फॉर्म्युले सिम्बॉल और मॉलिक्युलर फॉर्म्युले मीन्स कंपाऊंड, जे संयुग असतील त्याचे आपल्याला रेणुसूत्र गरजेचे पडणार आणि जे मूलद्रव्य असतील त्याचे काय गरजेचे पडणार, आपल्याला सिम्बॉल. ओके स्टुडंट, म्हणजे इथं जर आपण फर्स्टली म्हणजे सुरुवातीला जर स्टार्टिंगला जर बघितलं, शुगर इट्स वन रिॲक्टंट. हा साखरचा आपण कॉमन टेबल म्हणजे आपण घरगुती डेली यूजमध्ये जी बघतो आपण घरगुती घरामध्ये सुद्धा किचनमध्ये प्रत्येकाची असते ती साखर आहे. त्याला जर आपण जर whenever heat supplied from the substance that is sugar, only one reactant participate in above given chemical reaction, then heat it is denoted by its triangle or ह्या स्वरूपामध्ये सुद्धा लिहू शकतो. Heat is denoted by its triangle and then more than 2 products are obtained in above given chemical reaction, that is firstly carbon and next one another water. But it's only word equation. How to write a chemical equation by its symbol or its molecular form. पूर्वीपासून म्हणतोय, सुरुवातीपासून सांगतोय, क्लास 8 मध्ये असेल, क्लास 9 मध्ये असेल, केमिस्ट्री ही ह्याच्यासाठी आपल्याला सिम्बल अँड मॉलिक्युलर फॉर्म्युले इट्स व्हेरी इसेन्शियल, हे खूप गरजेचे पडतात. इट्स व्हेरी नेसेसरी टू राईट केमिकल रिॲक्शन. ज्याला हे सिम्बॉल किंवा रेणुसूत्र पाठ नसतील त्याला आपल्याला इक्वेशन कोणत्या स्वरूपामध्ये काय करता येणार नाही, मांडताच येणार नाही. ओके स्टुडंट, तर मग शुगर जर पाहिलं गेलं तर व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ दिस शुगर मीन्स कंपाऊंड. ह्या संयुगाचं काय सूत्र असेल, काय C12H
H22 H22O11. म्हणजे आपल्याला काय करायचं, कॅपिटल लेटर मध्ये कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन आर दिस टू एलिमेंट पार्टिसिपेट इन दिस गिवन कंपाऊंड. हा कंपाऊंड ऑलरेडी तयार झालेला आहे, म्हणजे याच्यामध्ये सिम्बॉल बघितले एलिमेंटचे, आणि त्याच्या सहाय्याने आपण 12, 22, 11 आर दिस मॉलिक, हे काय त्याची रेणू येतं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं. त्याचा काय तयार झालेला आहे, एक कंपाऊंड तयार झालेला आहे. व्हेनेवर हीट सप्लाइड from this given compound, that is sugar, which products are obtained, that is two products are obtained. Firstly carbon and next another one H2O. ओके स्टुडंट, अशा स्वरूपामध्ये आपल्याला काय करता येणं गरजेचं आहे, एक रिप्रेझेंटेशन बाय विथ द हेल्प ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड राईट द केमिकल इक्वेशन. त्या स्वरूपामध्ये आपल्याला समीकरण काय करता येतं, मांडता येतं. ओके स्टुडंट, मग इथं आपल्याला पुढचं नेक्स्ट पिरियडमध्ये जी ॲक्टिव्हिटी आहे अँड देन हाऊ टू बॅलन्स केमिकल इक्वेशन त्याच्याविषयी डिस्कस करायचं. परंतु चटकन मी इथं जर लिहिले गेले कार्बन हाऊ मेनी मॉलिक्यूल, दॅट इज 12 बाय इट्स कोएफिशिएंट फॉर्म, अँड हायड्रोजन दॅट इज हाऊ मेनी 11. याच्याबद्दल आपण डिस्कस नेक्स्ट पिरियडमध्ये स्पेशली त्याच्यासाठी पिरियड बघायचा आहे. राईट दिस 12 or 11 मॉलिक्यूल from its that is carbon and hydrogen molecule. कार्बन असेल, हायड्रोजन त्याच्यासमोर का दिले त्याच्यामध्ये स्पेशल डिस्कस करूया. ओके स्टुडंट, नेक्स्ट अनदर वन म्हणजे आपण इथं काय केलं की ओनली वन रिएक्टंट अँड देन हीट सप्लाइड टू फॉर्म टू आर मोर प्रोडक्ट्स टू फॉर्म. स्पेशली इट्स arrow is very essential by LHS to RHS, not RHS to LHS. का तसं का नाही, कारण याच्यापासून जे पदार्थ तयार झाले या पद्धतीने आपल्याला ॲरो काय करावं लागेल, LHS to RHS. जर आपण उलटा जर ॲरो जर दाखवला गेला RHS to LHS, त्याचा मिनिंग काय होईल की याच्यापासून हे पदार्थ तयार झाले. तसं झालंय का, नाहीये. रिॲक्टंट राईट ऑन इट्स LHS साइड अँड प्रोडक्ट दॅट इज इन RHS साइड अँड प्लस साइन, विच साइन, दॅट इज प्लस साइन. काही विद्यार्थी काय करतात एक्झाम मध्ये गडबडीमध्ये इक्वेशन लिहायच्या काय करतात, वजाबाकीचं चिन्ह काय आहे तिथं, ॲडिशन, कारण आपल्याला तिथं मिळाले गेले. ओके स्टुडंट, ॲरोची साईड असेल हे सुद्धा आपल्याला बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. हीट असेल, हीटचं साईन असेल, कॅटलिस्ट असतील, टेम्परेचर असेल, प्रेशर, कॅटलिस्ट, टेम्परेचर, इट्स व्हेरी इसेन्शियल टू ऑन ॲरो, राईट, टू ऑन ॲरो. त्या ॲरोच्या वरती आपल्याला इंडिकेट करणं गरजेचं असतं. त्यावेळेस आपल्याला अजून काय दाखवणं गरजेचं आहे, हाऊ मेनी स्टेट्स ऑफ दिस मॅटर, दॅट इज अ सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस आर दिस 3 states of matter, mainly 3 states of matter. बोस आइन्स्टाईन, परत प्लाझ्मा, हे त्याच्या अजून हाय टेम्परेचर. कारण ह्याच्यासाठी काय गरजेचं पडतं आपल्याला, टेम्परेचर. ऑन बेसिस ऑफ टेम्परेचर, तापमानावर आपण हे काय करू शकतो, क्लासिफाय करू शकतो पदार्थाचे वर्गीकरण, किंवा आपण त्याचा जे त्याची स्टेट आहे, अवस्था आहे, ती आपण काय केली, क्लासिफाय केली. ओके स्टुडंट, प्लाझ्मा, बोस आइन्स्टाईन आहे, बट इट्स दिस सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस आर दिस स्टेट. इट्स व्हेरी इसेन्शियल टू रिप्रेझेंट on reactant or product or which any one molecule or compound or element participate in chemical reaction. कोणताही मूलद्रव्य असेल, संयुग असेल, तो जर आपण इंडिकेट केला गेला तर त्याची स्टेट आपल्याला तिथं काय करणं गरजेचं आहे, रिप्रेझेंट करणं गरजेचं ठरतं. इन दिस गिवन केमिकल रिएक्शन, दॅट इज अ सॉलिड, नेक्स्ट अनदर वन कार्बन टू ऑब्टेन सॉलिड और वॉटर, दॅट इज लिक्विड. आणि अजून याच्यामध्ये काय गरजेचं आपल्याला पडतं, ॲक्वियस, की जर आपल्याला त्याच्यामध्ये सोल्युशन मध्ये जर काय असेल, ऑलरेडी ग्रेटर अमाऊंट ऑफ वॉटर जर असेल तर काय इंडिकेट करतो आपण, ॲक्वियस, जलीय द्रावण, ॲक्वियस सोल्युशन. ही एक स्टेटच झाली त्याच्यामध्ये, लिक्विड मधून परत पुन्हा ॲक्वियस, एक्सेस अमाऊंट ऑफ वॉटर इन गिवन कंपाऊंड.
त्याला आपण म्हटलं गेलं. ओके स्टुडंट, ह्या दाखवणं इंडिकेट करणं गरजेचं. नेक्स्ट अनदर वन, कॅल्शियम कार्बोनेट ऑल्सो नोन ॲज, म्हणजे केमिकल नेम्स इट्स व्हेरी नेसेसरी. आपल्याला रासायनिक नाव माहिती असणं गरजेचं आहे, त्याचे रेग्युलर नेम सुद्धा आपल्याला थोडेसे माहीत असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला रिप्रेझेंट काय करायचं आपल्याला, केमिकल इक्वेशन एक प्रकारे दाखवायचे. ओके स्टुडंट, कॅल्शियम कार्बोनेट ऑल्सो नोन ॲज लाइमस्टोन, CaCO3. What is the molecular formula of this calcium carbonate? Ca, capital, no, it's a small letter, that is small. जर कॅपिटल दाखवतात ते चुकीचं ठरतं, एरर ठरतं. ओके स्टुडंट, whenever heat supplied this limestone means calcium carbonate, which products are obtained? That is CaO, calcium oxide, and carbon dioxide gas. Next another one. म्हणजे आपण इथं काय पाहायला, अजून गॅस दाखवायचा असेल तर अपवर्ड इन डायरेक्शन ऑफ दिस ॲरो टू इंडिकेट इन गिवन केमिकल रिॲक्शन. म्हणजे आपल्याला ॲरो सुद्धा दाखवणं गरजेचं पडतं की ज्यावेळेस त्याच्यातून गॅस निघतो एखादा तर त्यावेळेस ॲरो अपवर्ड डायरेक्शनने, आणि ज्यावेळेस प्रिसिपिटेट मीन्स पीपीटी जर तयार होत असेल, पीपीटी प्रिसिपिटेट मीन्स डाऊनवर्ड डायरेक्शन, तो ॲरो कसा दाखवायचा, डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके स्टुडंट, मीन्स कॅल्शियम कार्बोनेट दॅट इज इन सॉलिड इन स्टेट, कॅल्शियम ऑक्साईड सॉलिड, अँड कार्बन डायऑक्साईड दॅट इज गॅस. फक्त आपल्याला पहिला अल्फाबेट आहे ते तिथं इंडिकेट करायचं. ओके स्टुडंट, म्हणजे ही काय होईल, केमिकल रिॲक्शन मोर इन्फॉर्मेटिव्ह. कारण आपल्याला काय दाखवणं गरजेचं आहे, ज्यावेळेस वर्ड इक्वेशन दाखवतो त्यावेळेस ती मोर इन्फॉर्मेटिव्ह होत नाही. त्याचे सिम्बॉल, त्याचे मॉलिक्युलर फॉर्म्युले, त्याचे स्टेट असतील, हीट, टेम्परेचर, प्रेशर, परत पुन्हा पीपीटी प्रिसिपिटेट, ॲक्वियस, जलीय, हे दाखवणं पूर्ण टोटली जर दाखवलं गेलं तरच काय होणार आहे, टोटली काय होणार आहे, काय होईल, ती रिॲक्शन मोर इन्फॉर्मेटिव्ह होईल, आणि तीच आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून गरजेची पडते. ओके स्टुडंट, नेक्स्ट अनदर वन, दॅट इज सोडियम बायकार्बोनेट ऑल्सो नोन एज बेकिंग सोडा. म्हणजे खाण्याचा सोडा, जे आपण आहारामध्ये, अन्नामध्ये जे केक असतील त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय करतो, हा बेकिंग सोडा टाकतो. ओके स्टुडंट, मग व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ दिस सोडियम बायकार्बोनेट मीन्स बेकिंग सोडा. कन्फ्युजन होतं याच्यामध्ये सुद्धा फॉर्म्युल्यामध्ये. ओके स्टुडंट, NaHCO3 आपल्या पुढे आहे ते रिॲक्शन. ओके स्टुडंट, मीन्स दिस सॉलिड इन स्टेट, NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट मीन्स बेकिंग सोडा. विच प्रोडक्ट्स आर ऑब्टेन. आता हिट दिली काही तर नाहीये, नसेल तर आपल्याला तिथं दाखवायची गरज नाही. ओके स्टुडंट, मीन्स सोडियम कार्बोनेट, वन more than 2 products are obtained whenever these sodium baking soda react, or only one reactor, and then more than 2 products obtained. सोडियम कार्बोनेट अरे डायरेक्ट आपण दाखवलेत, हे सुद्धा डायरेक्ट आपल्याला दाखवायची गरज नाही. ज्यावेळेस आपल्या टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन, रासायनिक अभिक्रियेचे प्रकार आहेत, तिथे पाहिल्यानंतर हे अजून परत प्रोडक्ट कसे काढायचे किंवा वेगवेगळे बंध तुटून तयार होतात हे तर आपल्याला लक्षात आले. एक तर कोव्हॅलेंट किंवा आयोनिक बॉन्डने होतात, हे आपण प्रिव्हियसली पिरियडमध्ये सुद्धा डिस्कस केलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये. ओके स्टुडंट, सोडियम कार्बोनेट दॅट इज Na2CO3, then H2O, next another one कार्बन डायऑक्साईड गॅस. ओके स्टुडंट, म्हणजे इथं आपण सोडियम याची स्टेट कोणती असेल लगेच चटकन आपल्याला स्टेट दाखवणं गरजेचं आहे, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. ओके स्टुडंट, मीन्स आपण परत पुन्हा त्याला बॅलन्स करणं हे नेक्स्ट पिरियडमध्ये बघायचं आहे. परंतु मी परत पुन्हा सोडियम, सोडियम, हायड्रोजन, कार्बन अँड ऑक्सिजन आर द 4 एलिमेंट प्रेझेंट इन गिवन कंपाऊंड. सोडियम, हायड्रोजन, कार्बन अँड ऑक्सिजन. ओके स्टुडंट, म्हणजे आपण इथं 2 कोएफिशियंटच्या फॉर्ममध्ये मांडूया, डायरेक्ट मांडलेलं नाही, त्याच्यावर डिस्कस करायचं आहे. बरेच वेळा मी पिरियडमध्ये सांगितले की कशा स्वरूपामध्ये दाखवायचे आपल्याला. ओके स्टुडंट, किंवा आपल्याला ह्या पिरियडमध्ये याच्यावर डिस्कस करायचं नाही, हाऊ टू राईट केमिकल रिॲक्शन, which factor is essential to more informative the given above chemical reaction, हे आपल्याला डिस्कस करायचं. ओके स्टुडंट, म्हणजे ह्या केमिकल रिॲक्शन कोणत्या स्वरूपामध्ये दाखवायच्या आहे. सुरुवातीला म्हणजे इनिशियल सबस्टन्स इज व्हेरी नेसेसरी, देन चेंजेस टेक्स प्लेस, अँड देन केमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस, म्हणजे रासायनिक अभिक्रिया तिथे काय होते आपल्याला पाहायला मिळते. ते कोणत्या स्वरूपाने दाखवायचे, त्याच्यामध्ये कोणते गरजेचे, म्हणजे टेम्परेचर असेल, प्रेशर असेल, किंवा अजून परत पुन्हा आपल्याला ह्या बाबी क्लिअर करणं गरजेचं ठरतं. टेम्परेचर, तापमान असेल, दाब असेल,
कॅटलिस्ट असेल, PPT असेल, प्रिसिपिटेट, ॲक्वियस, सॉलिड, लिक्विड, गॅस, ह्या त्याच्या स्टेटसुद्धा दाखवणं खूप गरजेचं ठरतं. म्हणजे आजच्या पिरियडमध्ये आपण काय डिस्कस केलं की हाऊ टू राईट अ केमिकल रिॲक्शन. म्हणजे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर तुमच्या जर पाहिलं गेलं तर 32 पेजवरती वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन दाखवल्या, ज्याच्यामध्ये कॉपर सल्फेट रिॲक्ट विथ झिंक आपण ती सुद्धा दाखवली प्रिव्हियसली पिरियडमध्ये सुद्धा, की त्याच्यामधून झिंक सल्फेट जो कलरलेस तयार होतो आणि कॉपर बाजूला सरकतो, हे सुद्धा आपण त्याच्यावर डिस्कस केलं गेलं. परत पुन्हा त्याच्यामध्ये जर पाहिलं गेलं अजून तर कोणकोणत्या गरजेच्या पडतात, ॲरो महत्त्वाचा असेल, परत पुन्हा त्याच्या स्टेट गरजेच्या पडतात, टेम्परेचर, प्रेशर, कॅटलिस्ट इट्स व्हेरी नेसेसरी. देन अनदर कंडिशन इट्स व्हेरी इसेन्शियल टू इंडिकेट बिलो ऑर अबाव द ॲरो इंडिकेटिंग द रिॲक्शन. म्हणजे कंडिशन, अवस्था म्हणजे ती कोणती मी त्याच्यावर डिस्कस केलं, कोणती ती आपल्याला गरजेची पडते. किंवा नायट्रिक ॲसिडसोबत कॉपरची असेल, डायल्यूट असेल, कॉन्स्टंट असेल, ती सुद्धा इंडिकेट केली गेलेली आहे. म्हणजे फक्त आपल्याला ते सुद्धा तुम्ही नोट्स ज्यावेळेस काढतात त्यावेळेस म्हणजे राईट डाऊन करणं गरजेचं. किंवा ह्या सुद्धा रासायनिक अभिक्रिया ज्या वेगळ्या दाखवल्या गेल्या, किंवा वेगळ्या म्हणजे त्या पुढं आपल्याला अजून पाहायच्या ज्यावेळेस बॅलन्स करायचे तिथेही डिस्कस करायचे या रिॲक्शनशी. ओके स्टुडंट, तर आजच्या पिरियडमध्ये आपण रायटिंग अ केमिकल इक्वेशन कोणत्या स्वरूपामध्ये रिप्रेझेंट करता येतात, त्याच्यासाठी कोणत्या गरजेच्या बाबी आहेत त्या आपण डिस्कस केल्या गेल्या. ओके स्टुडंट, नेक्स्ट पिरियडमध्ये आपल्याला एक ॲक्टिव्हिटी अँड हाऊ टू बॅलन्स केमिकल रिॲक्शन. कारण ॲक्टिव्हिटी ही डिपेंड जी दिली गेली असते ती पुढच्या मुद्द्यावर दिलेली असते. ती ॲक्टिव्हिटीज जर तुम्हाला जर लर्न नाही झाली, अंडरस्टँड जर नाही झाली, तर तुम्हाला ती पुढचा मुद्दा काही लक्षात येणार नाही. ओके स्टुडंट, ते आपण थांबूया. थँक्यू.